नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळ्यातील स्पेशल घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा आंबा रवा केक। या केकमध्ये दूध आणि मैद्याचा बिलकुल पण वापर केलेला नाही, तरी हा केक होतो एकदम सॉफ्ट आणि स्पंजी। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आंबा रवा केक बनवण्यासाठी मी रवा घेतलेला आहे 1 वाटी। तुमच्याजवळ जर बारीक रवा असेल तो बारीक तसाच वापरा, किंवा मग जाडा रवा होता तो मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे। आणि 2 आंबे घेतलेले मी, त्याचा मी हे बघा असा पल्प काढून घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करून। तो साधारण पाऊण वाटी आहे। आणि अर्धी वाटी मी साखर घेतली आहे। आंबा ज्या प्रमाणात गोड असेल त्या प्रमाणात तुम्ही पिठी साखरचा वापर करा। यामध्ये मी दुधाचा वापर करणार नाही, त्यामुळे मी अर्धी छोटी वाटी दही घेतलेला आहे। आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, बदाम बारीक चिरून। आणि 1 वाटी मी तूप घेतलेला आहे। तुपाच्या जागेवर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता। आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे, छोटा चमचा आहे। आणि टुटी फ्रुटी घेतलेली आहे। त्याला मी थोडंसं तांदळाचं पीठ असं लावून घेतलेलं आहे, म्हणजे ते आतमध्ये हे होणार नाही आहेत, केकच्या बॅटरमध्ये वरतीच राहतील। आता आपण केकचं मिश्रण बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सिंग बाउल घेतला आहे, त्यामध्ये मी दही टाकून घेतलेलं आहे। दह्यानंतर पिठी साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे फेटून। दही आणि पिठी साखर व्यवस्थित अशी मिक्स झाली की आंब्याची प्युरी बनवून घेतलेली आहे ती टाकायची आहे, त्याने ती पण व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे। तुम्ही दह्याच्या जागेवर दुधाचा वापर पण करू शकता। आणि कविता स्वयंपाकघरला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्यवस्थित असं बाऊलला लागलेला आंब्याची प्युरी पुसून घ्यायची आहे। आंबा जास्त महाग आहे, फेकायचं नाही आहे। आणि त्यामध्ये मी तूप पण टाकून घेते, म्हणजे तूप व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल। तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता किंवा बटर पण टाकू शकता। बघा, व्यवस्थित मिक्स करून झालं की रवा टाकायचा आहे। आणि रवा पण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, आतमध्ये गुठळ्या वगैरे राहता नये। हे बघा, केकचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे 10 मिनिटं झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा व्यवस्थित असा मुरला जाईल। हे बघा, केकचं बॅटर ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत। परफेक्ट असं झालेलं आहे बघा। तुमचं जर केकचं मिश्रण घट्ट झालं तर त्यामध्ये आंबा टाकू शकता, किंवा दुधाचा वापर तुम्ही केला दह्याच्या बदली तर दूध पण टाकू शकता थोडंसं। हे बघा, यामध्ये आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि पुन्हा हळूवार असं मिक्स करून घ्यायचं आहे केकचं मिश्रण। आणि टुटी फ्रुटी पण टाकायचे आहेत त्यामध्ये। आता केक बनवायला ठेवायचा आहे, त्यासाठी मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे। तुमच्याजवळ जर केक टीन असेल तर ते वापरा, माझ्याजवळ नाही होतं म्हणून मी कुकरचा डबा घेतलेला आहे। त्यामध्ये बटर पेपर ठेवला आहे, बटर पेपर नसेल तर तेल लावला तरी चालेल। आता हे सर्व केकचं मिश्रण बनवून घेतले ते त्या डब्यामध्ये ओतून घेऊयात। यामध्ये आता मी टुटी फ्रुटी टाकत आहे आणि थोडी अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि डब्बा थोडा असा टॅप करून घ्यायचा आहे। मी कढईमध्ये केक बेक करून घेणार आहे, त्यासाठी मी 10 मिनिटं मंद आचेवरती झाकण ठेवून कढई गरम करून घेतलेली आहे। आणि कढईमध्ये मी तळाला मीठ टाकले आणि त्यावरती मी जाळी ठेवलेली आहे। आता झाकण काढून घेऊ आणि त्यामध्ये केकचं भांडं आपण केक बेक करायला ठेवून देणार आहोत। आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि 40 ते 45 मिनिटं मंद आचेवरती केक बेक करून घ्यायचा आहे। हे बघा, बरोबर 45 मिनिटं झालेले आहेत। आता झाकण काढून घेऊ आणि सुरी टाकून आपण बघूयात केक बेक झालेला आहे की नाही। तुम्हाला 5-10 मिनिटं जास्त पण लागू शकतात।
हे बघा सुरी पण एकदम अशी क्लीन आलेली आहे बघा। आता हा डब्बा हळूवारपणे बाहेर काढून घ्यायचा आहे। केक आता हा थोडा थंड व्हायला देऊयात। हा बघा थोडा थंड झालेला आहे। केकच्या कडा साईडने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, जर चिपकलेल्या असतील तर। मला काही जरूरत नाही आहे, आपोआप त्याच्या मोकळ्या झालेल्या आहेत कडा बघा। आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊ, ट्रे मध्ये। हे बघा मस्त असा केक बघा किती छान दिसतोय। बटर पेपर पण त्या डब्यालाच चिपकलेला आहे हे बघा। हा बघा मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा आंबा रवा केक किती मस्त असा बनवून तयार आहे बघा। यावरती आता ना मी आंब्याची प्युरी बनवून घेतलेली आहे किंवा पल्प। हा बघा 2 आंब्याची, ती या केक वरती मी अशी लावणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर या पद्धतीने अशी आंब्याची प्युरी लावू शकता किंवा असाच पण खाऊ शकता। हे बघा केकला मी मँगो पल्प लावून घेतलेला आहे पूर्ण। आता वरून आता बदाम मी जे पातळ असे चिरून घेतलेले आहेत ते टाकते आहे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही टाकू शकता, काजू वगैरे। हे बघा बदाम वरती पातळ टाकल्यावरती किती छान दिसतोय बघा केक। मस्त असा हा केक अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आहे। किती सुंदर असा केक दिसतोय बघा। फ्रीज मध्ये ठेवूया आपण। बघा फ्रीज मध्ये ठेवल्यावर अर्ध्या तासाने मी काढून घेतलेला मस्त असा टेस्टी केक बनवून तयार झालेला। मी हा बहिणीच्या बर्थडे साठी बनवलेला। तुम्ही पण अशा पद्धतीने केक नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून जरूर सांगा। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।